नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ते आपल्या घरापासून बरंच लांब आलेलो आहे मी ब्लॉग बनवायला. कारण मित्रांनो, आपले डेली ब्लॉग येत नाही. आपले कंप्लीट 15 दिवसातून किंवा महिन्यातून ब्लॉग व्हिडिओ येत असतात आणि आपले ब्लॉग लेट व्हायचे कारण मित्रांनो असं आहे. त्याला आपण दुर्गम भागात आहे. हे बघा, आपण डोंगराळ भागामध्ये आणि हे दिवसामध्ये आमच्या गावाकडे एवढा कामधंदा नसतोय. आम्हाला लांब कामाला जावं लागतं नाही का, त्याच्यामुळे मग ब्लॉग बनवायला टाईम नसतोय. आणि आज उगाच संध्याकाळचं घरी होतो, चला म्हणलं आपलं ब्लॉग व्हिडिओ बनवू. मित्रांनो, ब्लॉग व्हिडिओ यासाठी बनणार मी काल इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिले. एक जपानमधला आहे, प्राणी संग्रहालयामधला आहे. एक माकडाचे चंपा नावाचं माकड, त्या माकडाची आई मेलेली राहते नाही का, आणि त्याला खरमही आईची गरज असते, पण त्याला त्यांच्या टोळीतलं एकही माकड जवळ येत देत नाही. म्हणून मग त्याची ते जवळ जातच बाकीचे माकडं त्याला आपल्या टोळीत येऊ देते नाही का, त्याला मारितात. मग ते माकडासाठी तिथले संग्रहालयाचे जे कर्मचारी ते त्याच्यासाठी एक बाहुला देते नाही का, त्याला खेळण्यासाठी. मग ते त्या बाहुल्यालाच आपली आई म्हणून सोबत राहत असतं, खेळत असतं. आणि आपलं सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो. हा एक व्हिडिओ याच्या आधीचा एक पेंग्विनचा एक व्हिडिओ होता मित्रांनो. तो पेंग्विन ना आपल्या टोळीमधून रुसून चाललेला असतो आणि तो खूप इमोशनल झालेला असतोय. तो कोणत्याही प्रकारचं पूर्ण मोर जर चालत असतो तो त्याने पूर्ण आपल्या समाजाचा त्याग केलेला असतो. आणि तो ज्यावेळेस निघत असतो आपल्या टोळीमधून ना, त्यावेळेस मागं पण फिरून बघत नाही. तो चालत इतका तो आतमधून इतका तुटलेला असतो ना, जर रुसून गेलेला माणूस आणि मित्रांनो एकदा माग येतो, जो आतून तुटलेला माणूस असतो मित्रांनो, तो परत कधी माग येत नाही. तो पेंग्विन आहे ना, असा एकदा आपल्या ग्रुपमधून निघाला की त्याने परत माग वळून पाहिलं नाही. तो सरळ चालत गेला. तो शेवटपर्यंत 70 किलोमीटर चालत होता. 70 किलोमीटर चालता असताना त्याचा मृत्यू झाला नाही का. मृत्यू झाल्यानंतर मग अशी काही प्राणी का ते मनावर घेतात, माणसापेक्षाही जास्त मनावर घेतात नाही का काही गोष्टी त्यांना जर लागल्या म्हणून. तसंच चंपा माकडाचं झालेलं आहे. चंपा त्याची आई मिळालेली ना, म्हणून मग तो समाजामध्ये खूप येण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला समाज आपला जवळ येऊ देत नाही. आणि ज्याला समाज ज्याची वाट बघत होता तो खूप लांब समाजाला सोडून गेलेला आहे. तो आता पेंग्विन पक्षी आहे आणि चंपा माकडे असं व्हायरल इंटरनेटवर ना खूप व्हायरल झाले हे दोन पक्षी आहेत मित्रांनो. हे दोन पक्षी ना मित्रांनो खूप काही शिकून गेले नाही का माणसांसाठी. म्हणजे ज्यांनी आपले मन दुखावले परत त्यांच्यामध्ये जायचं नाही, किंवा ज्यांनी आपल्याला सोडलं आपण त्यांच्यासाठी खूप, ज्या माणसाने आपल्याला सोडलं पण आपण त्यांना सोडू शकत नाही, आपण त्यांच्या जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्याला घेतलं नाही. पण त्यांनी शिकून दिलं समाजाला का आपण यांच्या समाजाशिवाय आपण एकटं पण जगू शकतो नाही का. आणि जर आतून तुटेला असलं तर आपण समाधान किती बोललं तरी माणूस तिथं परत जात नाही. त्या प्राण्यांनी शिकवलं बाकी काय नाही आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. तर भेटू परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो. खूप दिवसापासून आपण ब्लॉग व्हिडिओ बनवत असतो, पण आपले कामधंद्यामुळं ब्लॉग व्हिडिओ आपले रोज येत नाहीत, महिन्यातून 15 दिवसातून पडत असतात. आपले या चॅनलला नवीन पेजला फॉलो करा, कोणी नवीन असेल तर फॉलो करा.